तुवा ती आला कोण आहे रे? कसल्या वस्तू उगाच रस्त्यामध्ये ठेवतात काय समजत नाही मूर्ख. अरे हा तर माणूस आहे. तुवा डॉक्टर हा? साहेब तुम्ही अगदी येळेवर आला का बघा. का का अहो त्या पिंटून लई हैराण केलंय बघा शिट्टी पायी. अरे मग शिट्टी पाय हैराण कशाला व्हायचं? बाजारातून दुसरी नाही का विकत आणायची शिट्टी? हा? डॉक्टर गायतोंडे तुम्हीच ना? कोण काय तोंडे? हा मीच काय तोंडे. हा. डॉक्टर शास्त्रींनी तुम्हालाच पाठवलंय? येस येस येस. व्हेर इज पेशंट? शिट्टी कसली वाजवता? पेशंट कुठे सांगा? मी नाही वाजवली मग? त्या पिंटूच्या पोटातली शिट्टी वाजते. Oh! हा. डॉक्टर हा? चला लवकर. चला चला. हा, चला डॉक्टर चला चला डॉक्टर आईला कुठे गेला? आईला कुठे बी घुसते डॉक्टर इकडे इकडे हा, हा, इकडे इकडे या 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 डॉक्टर हा बघा माझा मुलगा. सकाळपासून वाजते ये बघा. ये राजा. सकाळपासून डॉक्टर शिट्टी राजा. वाजते. शिट्टी वाजते कुठून? ते हे बा. हो व्हेरी डेंजरस. हा? आपल्याला काम करायला पाहिजे. हा? याला एक बाटलीवर एरंडेल चहातून द्यायला पाहिजे आणि वर एनिमा द्यायला पाहिजे. मग शिट्टी सरकत सरकत वाजत गाजत बाहेर यायची. अगं बाई, एनिमा द्यायला पाहिजे. हा. हो बेटा. डॉक्टर याला कसं पकडू? अजिबात सोडू नका. वर जाऊन माझी फर्स्ट एडची बॉक्स घेऊन ये. त्याच्यात एरंडेल असेल. हा त्या औषधाचा बाकास ते इकडे आणू. हो रे बाबा. त्या परत पिंटू साहेबांना उतरून बागसाकडे घेऊन जातो की. करता येईल ना तेवढंच कर. सांग चुकार. मूर्ख. गधडा. चल मेरे. डॉक्टर मी आज जाऊन चहा घेऊन येते. लवकर. किती तोंडातच आहे तुझ्या? हा? अंकल हा? मी त्या सिटी गेलीच नव्हती. मग मात्र मी गोटी खरंच गेली होती ना, हा? तेव्हा मला शाळेला 2 दिवस सुट्टी मिळाली. हा. आज पण तसंच वाटलं. मग? तुम्ही एरंडेल द्यायचं म्हणालात, मी घाबरलो. डॉक्टर प्लीज तुम्हीच सिटी काढली असं मी मम्मीला सांगेन. बर बर बर. एरंडेल नको तुला? एरंडेल नाही पाहिजे. हा. पण एरंडेल नको. हा? ठीक आहे हरकत नाही. मी मम्मीला सांगेन की मी शिट्टी बाहेर काढली म्हणून. हा? अरे हात धर की. गडावर पडकामधून गेली. आईला किती बाटल्या भरून ठेवल्या फर्स्ट यारची बाकास. बजरा जी. त्यातले एरंडेल आणि एनिमा काढ प्रथम. त्याच्यात तर काय गरज नाही. हं? ही बघा शिट्टी. हं? कशी? मम्मी डॉक्टरनी पाठीवरून हात फिरवला हं? आणि शिट्टी एकदम तोंडातनच बाहेर पडली. काय सांगतोस? गळा शपथ मम्मी. हं? हो की नाही डॉक्टर अंकल? खरंच डॉक्टर अगदी तुम्ही धन्वंतरी नाही, आहात. नाही. साक्षात अश्विनी कुमार नाही नाही आहात मी हो. बघाराम बघा असू द्या असू हा, दे. चला चला बसा हा. घोटभर चला. चहा घ्या हा या हा, बसा. बस. मम्मी हं? मी खेळायला जाऊ? शाळेला सुट्टी. हा? जा जा. अरे चोरात चिमणे चिमणी. डॉक्टरांसाठी चहा आण लवकर. चहा कशाला हा, वगैरे? आणि बजरा माझे ते एक्सरे आणि इतर रिपोर्ट्स घेऊन ये. आणि तू तसं तुम्हाला काय होतं सुखात मे? एक का कंप्लेंट आहे म्हणून सांगू. हा? धावपळ हा? दगदग हा? जरा सहन होत नाही. असं? छातीत कळा येतात. हा? कधी बीपी एकदम लो तर कधी एकदम हाय. भाईसाहेब एक्सरेचे फोटो आणलेत. देते डॉक्टरांना. बजरंग. हा. मला वाटतं 2-4 मोठाले रोग मला नक्कीच झाले असतील. हं? डॉक्टर शास्त्री आणि इतर डॉक्टर खोटच सांगतात की मला काय झालं नाही म्हणून. गधड्या हे रतनचे फोटो इथं कशाला आणले? डॉक्टर ही माझी धाकटी बहीण रतन. इथे हिच्या लग्नाचं ठरतंय म्हणून बाबांनीच तिचे फोटो पाठवलेत. डॉक्टर विसरून जा आपलं प्रेम. विसरून जा आपलं प्रेम. पुन्हा कधीही भेटू नका. डॉक्टर तुम्ही बोलत कधी गप्प का? बोला ना. माझे एक्सरे वगैरे ठीक आहेत ना? बोला ना. डॉक्टर बोलत कधी माझे एक्सरे तसं काय आढळलं का? डॉक्टर बोला ना डॉक्टर. खरं सांगा तुम्हाला तसं काही समजलंय का? जे समजू नये तेच समजलं. म्हणजे पण माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं वाटतं का तुम्हाला? जीवन मरणाचा प्रश्न. हा? जीवन मरणाचा टीबी. हा? टू बी और नॉट टू बी. टीबी? और नॉट टू बी. नाही 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 नाही. हॅमलेट सारखा प्रश्न पडलाय.
जगावं की मरावं? जगावं की मरावं? की मरावं की जगावं की दोन्ही करावं? डॉक्टर, तुम्ही काय बोलता काहीच समजत नाही मला. आता जगणं केवळ अशक्य. आता डोळ्यासमोर फक्त मृत्यू दिसतोय. टीबी, हार्ट अटॅक, की ब्लड कॅन्सर. आता जगणं केवळ अशक्य. आता आयुष्य कितीच उरलंय? 4 महिने, 2 महिने. माफ करा, चुकी झाली. अशक्य. हे तुकडे जोडणे जसं अशक्य, तसेच माझ्या हृदयाचे तुकडे. सॉरी हा रमाबाई, माझा बॅलन्स गेला. माझ्यामुळे तुम्हाला दुःखी व्हावं लागलं. सॉरी हा, सॉरी. डॉक्टर, 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 कितीही भीषण असलं तरी मृत्यूचे एक कटू सत्य मला पचवावंच लागणार. तुम्ही, तुमचा काय संबंध? मी मरणार आहे हे दुसऱ्या कुणाजवळही बोलू नका. नाही नाही, अहो तुम्ही मरणार? अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी मरणार असं म्हणालो होतो, तुम्ही नाही. अहो रमाबाई, अहो रमाबाई, अहो रमाबाई ऐका माझा. अहो काय नाव तुमचं ते? मी ते सुखात नाही. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी मरणार असं म्हणालो होतो, तुम्ही. प्लीज माझं खोटं सांत्वन करू नका. नकळत का होईना तुमच्या तोंडून सत्य बाहेर पडले. अहो रमाबाई, मात्र मात्र हे रहस्यच राहू द्या. माझी शपथ आहे तुम्हाला. माझ्या मरणाचं कुणाजवळही बोलू नका. रमाबाई, कुणाजवळही बोलू नका. कुणाजवळही बोलू नका. अहो रमाबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी माझ्याबद्दल बोलत होतो. अहो तुमच्याबद्दल नव्हतं बोलत. माझ्या राजा, नको. असं नाही करायचं. मला ये, ये. मम्मी पाहिजे. मम्मी येईल ना. रमा, एकदा सांगितलं ना तुला. रमा डार्लिंग. मग त्यांना बाईसाहेब वर जाऊन बसले ती. काय? कुणा संग बोलत नाही, काय नाही. काय झालं तिला? कुणाच ठाऊक. मग अशी कोणता नवीन डॉक्टर आलता, हा? त्यांना काय सांगितलं माहित नाही. हा? घे माझ्या राजा. रमा, अशा अंधारात का बसलेस? पुढल्या भीषण अंधाराची सवय व्हावी म्हणून. काय म्हणालेस? तुला काय बरं नाही का? चल एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया. किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर. मी तुमच्याशी नेहमी भांडते, तुम्हाला सारखं हिडीस फिडीस करते, तरीही तुम्ही. अगं प्रेमामध्ये ही भांडणं चालायचीच. काय म्हणतात त्याला? थोडी खटी थोडी मिठी, ये जो है. हा, आहे की नाही? हे तुमचं असं प्रेम माझ्या वाट्याला हं? फक्त हं? फार फार तर 4 महिने, 2 महिने 2 महिने? कदाचित. हं? नाही हं? डॉक्टर तर म्हणतात. हं? काही नाही, तुम्हाला हे आताच कळून उपयोग नाही. वेळ आल्यावर कळू दे. तुम्हाला हा धक्का सहन होणार नाही हो. धक्का म्हणजे 4 महिने 2 महिने म्हणजे रमा तुझं फॅमिली प्लॅनिंग बोंबललं म्हणायचं आहे की नाही? नाही, तसं काही नाही हो. हे बघ, आपल्याला पिंटू नंतर पिंटी हवेच. हा, आहे की नाही? बजरंग, बजरंग, अरे बजरंग्या, हे बजरंग्या, काय साहेब? चिमणे, आज आपण फार खुश आहोत. आय एम व्हेरी हॅपी टुडे. हे बघ, बाजारात जा आणि 10 किलो पेढे घेऊन ये. 10 किलो? हा. अहो, पण कशासाठी? तुला माहित नाही? नाही. हा, तिला दिवस गेलेत म्हणून ती लाजते. हा, आणि बघ त्या डॉक्टरला पेढे द्यायला विसरू नकोस. हा, तू हा. नवीन डॉक्टर होय? Yes. सांगते की. हा? बजरंग, अरे बजरंग. तू बेबी बी चेअरफुल नाव, यू हॅव टू बी हॅपी. अगं आनंद व्हायला पाहिजे तुला. असं काय करतेस?
हा? नाही नाही काय मला ऐकायचं नाही. चल चल कमान यार. रतन डॉक्टर साहेब, अहो डॉक्टर साहेब, पेढे घ्या पेढे. पेढे घ्या पेढे. पेढे. ह्याला ह्याला ऐकू येत नाही वाटत. पेढे घ्या पेढे. हा? हा. अरे वा, पेढे होय. कसले पेढे हे आयला म्हणजे कमाल आहे तुमची. हे बरं आहे का? काय झालं? चौथ्यात सांगायचं, चौथ्यात अरे इचरायचं. कशाबद्दल एकदा ओपन झालेला पाना पुन्हा क्लोज होत नाही. अरे पण कशाबद्दल कशाबद्दल हा. आमच्या मालकीन बाईला दिवस नाही का गेले. कुठे गेले? हा दिवस गेले हा. गुड न्यूज गुड घ्या, न्यूज पेढे घ्या. तुमच्या एकल्यासाठीच आहे. घ्या. 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 डॉक्टर साहेब, हा. आमच्या मालकीन बाई लई थकल्यासारख्या दिसतात. अरे होय, काही दवापाणी द्या की. दवापाणी द्या. देतो ना द्या ना. शक्तीचं औषध लिहून देतो शक्तीचं देत आहे. द्या. शक्तीचं देतो हे घ्या केस कडे द्या कंपाऊंडरला देतो की. कंपाऊंडर हा नाही येलात का कंपाऊंडर. आहे कंपाऊंडर आहे ठीक आहे पलीकडे जा पलीकडे जातो कंपाऊंडरला देतो. राहू दे खा 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 तुम्ही. कंपाऊंडर साहेब, हो कंपाऊंडर साहेब, कंपाऊंडर साहेब. याला कुठे गेलंय तुला ठाऊक? अहो कंपाऊंडर साहेब, जरा दिवसातून 3 वेळा पाण्याशिवाय घ्यायचं खायला. हो 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 द्या. कंपाऊंडर साहेब, ते डॉक्टर साहेबाकडनं पेढे घ्यायचं बरं का मागून. नाही तर ते एकलंच खाऊन टाकतील. इथपर्यंतच आहे. अहो हा? ऐकलत का संध्याकाळी कुठे अपॉइंटमेंट नसली तर जरा लवकर या म्हंटल. अरे वा, आज काय विशेष? जरा 7 वाजवेन म्हणते. नाही तर जमलं तर कुठेतरी फिरायला जाऊया. हं? अरे वा वा वा, सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय. आणि हे कोण नवीन रंगरूट? हे काल आलेले डॉक्टर. काय तोंडे डॉक्टर काय तोंडे. ओहो, व्हेरी नाईस टू मीट यू. व्हेरी नाईस टू मीट यू. नाईस नाईस काय पेढे वगैरे मिळाले ना? हा पेढे वगैरे मिळाले टेक केअर डॉक्टर. बरं रमा, मी येतो. एनिथिंग रॉंग डॉक्टर? नक्की नक्की चल बाय. या डॉक्टर हं? आपण आत बसूया. या या. कालच्या पेक्षा तुमचा आज चेहरा फारच आनंदी दिसतोय मिसेस अंतरात्मे. सुखात मी. हो मी ठरवलंय डॉक्टर. काय जे काय माझं 4-6 महिन्याचं आयुष्य उरले ते आनंदानं हसत खेळत घालवायचं. अच्छा म्हणजे कालचा वेळ अजूनही तुमच्या डोक्यात आहे तर हा? पण तुम्ही जे पेढे दिले ते तुम्हाला दिवस गेले म्हणूनच ना? नाही डॉक्टर, नाही फक्त माझ्या पतीची तशी गैरसमजूत झाली. हा. ती तशीच राहू दे डॉक्टर. आज ना उद्या सत्य हे कळेलच. होय ना डॉक्टर? हो ना आज ना उद्या त्यांना सत्य कळेलच. तशी मी अगदीच काही आशा सोडलेली नाहीये. योग्य ट्रीटमेंट घेतली तर आणखी मी जगेन. होय ना? योग्य ट्रीटमेंट? हो मिसेस सुखात्म्यांना काहीही झालेलं नाही, पण आपल्याला काहीतरी मोठा आजार झालेला आहे असं त्यांना सतत वाटत असतं. तुम्ही त्यांच्या होला हो म्हणा आणि धीर द्या. डॉक्टर कसला विचार करताय तुम्ही? आता विचार पक्का झाला. तुम्ही आता कंप्लीट बेड रेस्ट घ्यायची. जरा देखील हालचाल करायची नाही. कसलाही विचार करायचा नाही. आपण आजारी आहोत हे विसरून जायचं. अहो पण मग माझ्या संसाराकडे कोण लक्ष देणार? हा संसाराकडे कोण अशी एखादी कोणी व्यक्ती नाही का तुमच्या माहेरची जी तुमची शुश्रूषा करू शकेल? माईची व्यक्ती? हा म्हणजे कोणीतरी असं जवळचं नात्यातलं वगैरे. माझी आई. आई ग हे म्हशीला कशाला उगाच नको नको. ती सर्व गाई म्हशींना घेऊन येईल. तेच म्हणतो ना मी. आणि कुठे आहे काय म्हणजे मावशी बहीण? बहीण? हा? माझी बहीण रतन. रतन
रतन ती नाही का काल फोटो पाहिले ते? अच्छा म्हणजे ते फोटो अच्छा हा. ती शुश्रूषा करू शकेल हो अगदी आनंदानं. हा मग काय हरकत नाही बोलून घ्या तिला चालेल मला तुमच्यासाठी मग आजच्या आज बोलून घेते तिला. आजच्या आज तार करून बोलून घ्या रतन जर नाही आली तर जीवन मरणाचा प्रश्न आहे अं? तुमच्या हो माझ्या जीवन मरणाचा प्रश्न